बीड शहरापासून फक्त 3 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण म्हणजे श्री महालक्ष्मी देवीचे उपपीठ, ज्याची रचना अगदी कोल्हापूरच्या देवी मंदिरासारखी आहे. मंदिराचं स्थापत्य, गाभाऱ्याचं यंत्राकार स्वरूप आणि बाहेरची विशाल दीपमाळ हे सर्व काही भक्ती आणि कलेचा सुंदर संगम दाखवतं. येथील मूर्ती स्वयंभू काळापाषाणातील आणि चतुर्भुज स्वरूपात आहे. हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेली श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती अगदी मन भारावून टाकते. नमस्कार मित्रांनो, मी रोहन इंगोले आणि आजच्या या खास दिवशी म्हणजेच दिवाळीच्या सुट्टीत आपण आलो आहोत एका अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी, शिदोळ. बीडच्या अगदी जवळ असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या उपपीठाचं दर्शन घेण्यासाठी. हे ठिकाण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरासारखंच आहे. अगदी तसंच स्थापत्य आणि तीच शक्ती धारण करणारं आहे. श्री महालक्ष्मी देवीचं हे उपपीठ म्हणजे श्रद्धेचं, इतिहासाचं आणि चमत्काराचं अनोखं मिश्रण. येथील मंदिराची रचना, देवीची चतुर्भुज मूर्ती, शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेली हे सर्व काही अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी मंदिरासारखंच दिसतं. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली स्वयंभू काळापाषाणातील देवीची मूर्ती इतकी प्रभावी आहे की दर्शन घेतल्यावर मनात एक गूढ शांतता निर्माण होते. मंदिरासमोरील दीपमाळ एकेकाळी चालत होती. आता ती बांधकामात जोडली गेली आहे, पण तिचं ऐतिहासिक अस्तित्व अजूनही भाविकांच्या आठवणीत आहे. या देवीचं एक खास नातं आहे थोरले बाजीराव पेशव्यांशी. असं म्हणतात की तेही या देवीचे भक्त होते. 1749 मध्ये लक्ष्मण रघुनाथ निरंतर यांनी मंदिरात जीर्णोद्धार केला आणि आजही या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक देवीच्या चरणी आपलं मस्तक ठेवून मन शांती अनुभवतो. या मंदिरामागे एक सुंदर कथा आहे. सिद्धोजी देशमुख हे बीडचे रहिवासी आणि देवीचे परमभक्त होते. दर पौर्णिमेला ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या वारीसाठी जात असत. वृद्धापकाळाने त्यांना वाटलं की आता वारी करता येणार नाही, पण देवीने त्यांना निराश केलं नाही. देवी स्वतः त्यांच्या शेतात प्रगट झाली आणि तिने सांगितलं, माझी स्थापना तू याच ठिकाणी कर. त्या दिवसापासून या ठिकाणाला सिद्धवड म्हटलं जाऊ लागलं आणि पुढे त्याचं रूपांतर झालं शिदोरमध्ये. या मंदिराचा इतिहास 1749च्या सुमारास लक्ष्मण रघुनाथ निरंतर यांनी केलेल्या जीर्णोद्धाराशी जोडलेला आहे आणि असं म्हणलं जातं की थोरले बाजीराव पेशवे स्वतः या देवीचे भक्त होते.
मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ 10 फूट उंच दगडी भिंत आहे, जी या पूर्ण क्षेत्राचं संरक्षण करत आहे. या वास्तुकलेत प्रत्येक भाग अत्यंत विचारपूर्वक रचला गेला आहे. अगदी प्रवेशद्वारावर देखील वर जाण्यासाठी चिन्हे आहेत, जिथे पूर्वी रक्षक उभे राहत होते. हे सर्व पाहताना मनात एक विचार येतो, आपल्या पूर्वजांची कारागिरी आणि मंदिर स्थापत्यशास्त्र किती अद्भुत होतं. देवीच्या मंदिरासमोर डाव्या बाजूस एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक विहीर आहे. या विहिरीची रचना अत्यंत आकर्षक आहे. समतोल जिन्याने सजलेली आणि कलात्मक दगडी बांधणी केलेली. पाण्याच्या साठ्यासाठी इतकं शास्त्रीय नियोजन प्राचीन काळात केलं गेलं होतं की आजच्या काळात सुद्धा पाहून आश्चर्य वाटतं. या विहिरीकडे पाहताना जाणवतं, श्रद्धा आणि विज्ञानाचं एकत्र अस्तित्व कसं सुंदर वाटू शकतं. महालक्ष्मी मंदिरासमोरच आहे श्री महादेवाचं प्राचीन मंदिर. येथील शिवलिंगावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 देवांचं प्रतीक कोरलेलं आहेत. हा अद्भुत देवी संगम आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहे आणि इथल्या नंदी महाराज त्यांची प्राचीन मूर्तीवर काळाचं पुन्हा दिसतात, पण ती भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक बनून आधी तशीच प्रभावी आहे. हे दुर्मिळ दृश्य आजच्या काळात पाहायला मिळणं म्हणजे भाग्याचं काम आहे. इथे मंदिरासमोरील असलेले नंदी महाराज इतके प्राचीन आहेत की त्यांची कलाकृती आजच्या काळात अशक्य भासते. काळाच्या ओघातही या मंदिराने आपला पौराणिक आणि आध्यात्मिक तेज अजूनही जपला आहे. आजचा हा प्रवास माझ्यासाठी आणखी खास बनला, कारण माझ्यासोबत आहे माझा जवळचा मित्र सौम्यराज राजपूत. त्यासोबत या पवित्र ठिकाणाचे सफर, हसत खेळत घेतलेले दर्शन आणि देवी देवतेचे आशीर्वाद ही एक अनमोल आठवण बनली आहे. मित्रांनो, दिवाळीच्या या पवित्र प्रसंगी देवी श्री महालक्ष्मी आणि श्री महादेव यांच्या आशीर्वादाने आपल्या आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतता लाभो हीच प्रार्थना. जर तुम्ही बीड किंवा आसपासच्या भागात राहत असाल तर शिदोडचं हे मंदिर नक्की भेट द्या.
मंदिरात परिसराच्या शेवटी एक भव्य वडाच्या झाडाखाली आहे श्री हनुमानजींचं मंदिर. येथील वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न आहे की हनुमंतांचं दर्शन घेताना मन आपोआप स्थिर होतं. मी ते प्रभूंच्या पायांशी नम्रतेने वाकून आशीर्वाद घेतला आणि मग घेतली माझ्या प्रवासाची सांगता. श्री महालक्ष्मी देवी, श्री महादेव आणि हनुमान यांच्या आशीर्वादाने या दिवाळीत आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश लाभो हीच प्रार्थना. ही होती माझी दिवाळीच्या आदल्या दिवशीची एक खास यात्रा, श्रद्धेची, इतिहासाची आणि शांततेची. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.